बेलारा आणि गोठणगाव. जून महिन्यातील पक्ष्यांची लगबग. प्रकाशच्या व्यस्त प्रॅक्टिसमुळे वर्षातून एकदाच भेटणारा आमचा दिल चाहता है या ग्रुपची भेट यावेळीही ताडोबातच ठरली. मी, विनीत, प्रकाश व सतीश म्हणजे SP फोटोग्राफी आम्ही पहाटे 5लाच बेलारा गेट गाठले. आमच्या जिप्सीला 5:30लाच वीरा मस्तपैकी पाण्यात बसलेली दिसली आणि तितक्यातच प्रकाशच्या कॅमेऱ्याने प्राण सोडले. शेवटी 576 मेगापिक्सेलच्या डोळ्यांनीच वीराचे रूप न्याहाळत 2 तास वीरा संगे दिल चाहता है होता. दुसऱ्या वाघिणीचे म्हणजे बेलाचेही मग ओघवते दर्शन झाले व आम्ही गुगलच्या भरोशावर भिवापूर मार्गे गोठणगावला निघालो. तेव्हा गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरच्या दलदलीतील बंद रस्त्यावर गुगलने पोहोचवले. मॅपच्या सेटिंगवर जाऊन रीतसर गुगल बायला लेन क्लोज अशी नोंद करत मग परतलो. गोठणगावची सलग या सीझनची आमची 5वी टूर. F2चे 5 बच्चे म्हणजे धमालच. पण यावेळी पावसाने जरी गडबड केली नाही तरी पण 4 सफारीत फक्त एकदाच F2चे फोटो बरेच लांबून टिपता आले. पण ट्रिप मध्ये 9 पैकी 3 वाघांनाच बघता आले. गंमत म्हणजे यावेळी पावसाळ्यातील उन्हाळ्याने त्रस्त पर्यटकांना पॅराडाईज, पिट्टा, मैना यांची लगबग मस्तपणे बघता आली. फक्त वाघच दिसतात या जंगलात असे सांगणाऱ्या मित्रांनी यावेळी बर्डिंगचा आनंद मनसोक्त घेतला. भरपूर फोटो काढायचे आणि मग शेअरिंग करत आपली फोटोग्राफी कशी ह्यावर चर्चा करताना फक्त पिल्लांसाठी सतत कष्ट करणाऱ्या माता पितांना बघताना त्यांना कॅमेऱ्यात टिपताना आम्ही पण मुलांना कसे वाढवले हे फ्लॅशबॅक मध्ये क्षणात आठवले. आपल्या पिल्ल्यांची वाढ चांगली व्हावी म्हणून प्रोटीनयुक्त खाद्य पुरवताना F2 समवेत या पक्ष्यांचीही धडपड यावेळी जाणवली. गेल्या 3-4 दिवसांपासून शिकारीच्या प्रयत्नातली गोठणगावची परी 2 ही थकलेली तर पोटात पिल्ले असलेली वीरा मनमोहक होती. 3 दिवसाच्या 5 सफारीत नवीन पिढीसाठी कष्ट करणाऱ्या या वन्यजीवांना टिपताना मात्र एअर इंडियाच्या विमानाचा अपघात वेदनादायी असताना दक्षिण आफ्रिकाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा केलेला पराभव मनाला हर्षदायी करतो हे विशेष. आमची ही पाखरे आता उडण्याच्याच तयारीत आहे हे सांगताना आता फक्त मैत्रीतील आनंदच खरा आनंद हे मात्र पुन्हा पुन्हा मनाला उमगले.
धन्यवाद. उमेश गडपाल.